आपण सामान्य आहोत म्हणजे नक्की काय, किंवा आपण साधक आहोत म्हणजे नेमकी कोणती परिस्थिती आहे, आणि आपण प्रगत होणार म्हणजे नक्की काय बदल होणार, हे आपल्याला आज थोडं अधिक तपशिलात जाणून घ्यायचं आहे. म्हणजे एकदा आपल्या संकल्पना स्पष्ट झाल्या की आपल्याला आपण जिथे आहोत तिथून पुढच्या टप्प्यावर जाण्याच्या मार्गाची एक दिशा काहीशी या भागामध्ये मिळून जाईल असा विश्वास मला वाटतो. म्हणून सुरुवातीच्या भागामध्ये आपण सामान्य माणूस आणि प्रगत माणूस यातला फरक काय हे समजावून घेऊ. तर सुरुवातीला बघा, आपण मागच्या भागामध्ये सामान्य व्यक्तीची तुलना ही समजण्यासाठी म्हणून उदाहरण जे घेतलेलं होतं ते सीताफळाचं उदाहरण घेतलं होतं की त्याच्या व्यक्तिमत्वाचे, सामान्य व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचे जे घटक आहेत वेगवेगळे, ते केवळ शरीररूपी खोळेमुळे एकत्रित बांधल्यासारखे असतात, परंतु त्यामध्ये खऱ्या अर्थाने एकात्मता नसते हे आपण पाहिलं होतं. आणि तेच प्रगत व्यक्तीच्या बाबतीत आपण उदाहरण घेतलं होतं ते लसणीच्या कांद्याचं. बघा, आपल्याला आठवत असेल तर सामान्य व्यक्तीचं जीवन हे सीताफळाच्या बियांसारखं आहे, गरासारखं, आणि प्रगत व्यक्तीचं जीवन हे लसणीच्या कांद्यासारखं आहे. म्हणजे चैत्य पुरुषाच्या भोवती प्रगत व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचे सर्व घटक एकसंधपणाने बांधल्यासारखे असतात असं आपण मागच्या भागात समजावून घेतलेलं होतं. आता ह्याच दोन्हीचा थोडा अधिक तपशीलवार विचार करायचा आहे. आधी आपण एक फरकाचा मुद्दा नक्की लक्षात घेतला पाहिजे, तो असा की सामान्य व्यक्तीच्या बाबतीत तिच्या व्यक्तिमत्वाचा मध्यवर्ती भाग हा अहम असतो. अहम जाणीव म्हणजे मीची जाणीव हे त्याच्यासाठी सर्वाधिक केंद्रवर्ती अशी ती जाणीव असते. आणि जी प्रगत व्यक्ती आहे तिच्या ठिकाणी चैत्य पुरुष हा केंद्रवर्ती स्थानी असतो असं आपल्या लक्षात येतं. आणि मग आता अधिक तपशिलात समजावून घेताना आपण पुन्हा एका वेगळ्या आकृतीचा विचार करूया. बघूया, इथे वरच्या भागामध्ये जी आकृती काढलेली आहे त्यामध्ये आपल्याला असं दिसेल की सगळ्यांच्या आंतरतम खोलीमध्ये आपल्याला चैत्य पुरुष असलेला माहिती आहे, परंतु सामान्य व्यक्तीच्या बाबतीत दिसताना चैत्य पुरुष दिसतच नाही. त्याच्या ठिकाणी इथे अहंकाराची जाणीव, अहम जाणीव इथे प्रभावी असते. आणि त्याचे मन, प्राण, शरीर हे जे तीन महत्वाचे घटक आहेत जे आता आपल्याला एव्हाना पुरेसे माहीत झालेले आहेत, ते तीनही घटक एकमेकांपासून वेगळ्याच दिशेने प्रगत होत आहेत असं आपल्याला इथे आकृतीमध्ये दिसतंय. म्हणजे चैत्य पुरुष किंवा त्याची जी काही मध्यवर्ती जाणीव आहे त्याने जीवनामध्ये जे काही उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलेलं आहे त्या उद्दिष्टाच्या बाबतीत त्याला मन एक दिशा देत असतं की ह्या दिशेने गेलं असता उद्दिष्ट पूर्ण होईल असं मन सांगत असतं. सामान्य माणूस त्या दिशेने वाटचाल सुद्धा करायला सुरुवात करतो, पण त्याच वेळेला त्याच्यामधल्या इच्छा वासना असतील, भावभावना असतील, काही वेगळ्याच आकांक्षा असतील, त्या त्याला बरोबर दुसऱ्या दिशेने खेचत असतात. आणि मन आणि प्राण यांच्यामध्ये प्रामुख्याने जो झगडा चालू असतो त्यामध्ये बिचाऱ्या शरीराची ससे होलपट होते. त्या शरीराला कळतच नाही की नक्की कोणाचं ऐकायचंय, मनाचं ऐकायचंय का प्राणाचं ऐकायचंय हे त्याला कळत नाही आणि त्यामुळे त्याची गोंधळल्यासारखी स्थिती होते. ठीक आहे, तर त्यामुळे तिघही तीन दिशांनी चाललेले आहे. म्हणजे कोणतीही एकच दिशा प्रवासाची नाहीये, तीन घटक तिन्ही बाजूनी खेचतात आणि म्हणून व्यक्तीला नेमकं कळत नाहीये की कुठे जायचं आहे. अशी भरकटल्यासारखी, सैरभैर किंवा स्वतःचेच पाय स्वतःच्याच पायात अडकून गोंधळून पडायला होतंय, अशा प्रकारची सामान्य माणसाची स्थिती असते. ठीक आहे,
आणि तेच प्रगत व्यक्तीच्या बाबतीत काय ते बघा. तर प्रगत व्यक्तीच्या बाबतीत आता चैत्य पुरुष हा अधिक प्रभावी झालेला असतो. तो व्यक्तीच्या केंद्रस्थानी असतो. म्हणजे काय, तर तो संपूर्ण त्या व्यक्तीच्या जीवनाचं नेतृत्व करायला लागलेला असतो. म्हणजे तो अग्रभागी आलेला असतो आणि संपूर्ण व्यक्तीला त्याचं नेतृत्व लाभलेलं असतं. मग ते नेतृत्व जे म्हणेल त्या दिशेने मन पण त्यावर हुकूम वागतं. मन जसं त्यावर हुकूम वागतं तसा प्राणही त्याच गोष्टीसाठी, म्हणजे मन ज्या दिशेने चाललेलं आहे त्याच दिशेने प्राण सुद्धा वळतो. प्राण त्या मनाला शक्ती पुरवतो, ऊर्जा पुरवतो आणि मन आणि प्राण हे एकदिश झालेले आहेत असं पाहिल्यानंतर शरीर सुद्धा त्यांच्यावर हुकूम, त्यांच्या आज्ञेने चालायला लागतं. म्हणजेच हे तीनही घटक चैत्य पुरुष जे काही सांगेल, जो काही आदेश देईल त्या आदेशाचं पालन करणारे असतात. ठीक आहे. आणखीन एक उदाहरण घेतलं तर चटकन लक्षात येईल असं मला वाटतंय. तेही उदाहरण बघूया आणि मग त्यांच्या जीवनामध्ये कसा फरक पडतो हे लक्षात घेऊया. सामान्य व्यक्तीच्या बाबतीत कशी परिस्थिती आहे, तर कल्पना अशी करूया आपण. समजा राज्याचा कारभार आहे. तर राज्याचा कारभार असं म्हणत असताना मुख्य व्यक्ती कोण आहे त्यातली? पूर्वीच्या काळामध्ये राजा हा सर्वात प्रमुख असायचा. राज्याचा प्रमुख राजा असायचा. पण सामान्य व्यक्तीच्या बाबतीत तो जो राजा आहे तो कुठेतरी अंतर्गृहामध्ये जाऊन बसलेला आहे. सामान्य प्रजेला त्याचं दर्शनच होत नाहीये, अशी त्याच्या बाबतीत स्थिती आहे. आणि मग राज्यकारभारातले इतर घटक कोणते? तर मंत्रीगण असतात. मंत्रिमंडळ असतं. तर हे मंत्री म्हणजे जणू काही त्या राज्यातलं मन म्हणजे मंत्रीगण. सैन्य दल जे आहे ते म्हणजे प्राण आणि कर्मचारी वर्ग जो आहे तो म्हणजे शरीर. आता राजा अंतर्गृहात जाऊन लपलेला आहे. तो प्रजेला दिसत नाहीये, मंत्रिमंडळाला सुद्धा भेटत नाहीये, सैन्य दलाला त्याचा संपर्क नाहीये. त्यामुळे कशी दुरवस्था झाली आहे बघा. तर मंत्रीवर्गाला वाटतंय आपणच महत्वाचे आहोत, सैन्य दलाला वाटतंय आपणच महत्वाचे आहोत आणि कर्मचारी वर्गाला वाटतंय, सेवक वर्गाला वाटतंय आम्ही नसू तर राज्यकारभार कसा चालेल. आणि त्यामुळे तिघही शिरजोर झालेले आहेत. सामान्य व्यक्तीच्या बाबतीत आपला राज्यकारभार अशा पद्धतीचा चाललेला असतो. कोणीच कुणाचं ऐकत नाही. जो तो स्वतःलाच आपण श्रेष्ठ आहोत असं समजत असतो. ठीक आहे. आणि तेच प्रगत व्यक्तीच्या बाबतीत काय परिस्थिती असते? तर प्रगत व्यक्तीच्या बाबतीत तो जो राजा आहे, म्हणजे मध्यवर्ती स्थान ज्याचं आहे, तो राजा आता सर्वांना दिसत असतो. त्या सर्वांना कळत असतं की अरे हा राजा आहे, तो आपला प्रमुख आहे आणि त्याच्या आज्ञेवर हुकूम आपल्याला जीवन जगायचं आहे याची जाणीव मंत्रीगणाला सुद्धा असते, सैन्य दलाला पण असते आणि कर्मचारी वर्गाला देखील असते. त्यामुळे हे तिघही म्हणजेच मन, प्राण आणि शरीर हे तिघही कोणाच्या आज्ञेनुसार कारभार करतात? तर हे तिघही जण राजाच्या, म्हणजे आत्ताच्या आपल्या उदाहरणामध्ये चैत्य पुरुषाच्या आज्ञेनुसार आचरण करत असतात. आणि त्यामुळे त्या तीनही घटकांमध्ये सुसंवाद असतो. सुसंवाद असल्यामुळे सगळेजण एका दिशेने प्रगतीपथावर त्यांची वेगाने पावलं पडत असतात. ही प्रगत व्यक्तीची स्थिती असते. ठीक आहे. तेव्हा आत्ता आपण सामान्य जीवनामध्ये आहोत. तिथून आपल्याला हळूहळू टप्प्याटप्प्याने प्रगत व्यक्तीकडे आपला प्रवास करायचा आहे. त्याच्यासाठी आधी सुरुवातीला एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे.
ती म्हणजे आधी आपल्याला आपल्या जीवनाचं मध्यवर्ती तत्व काय आहे, कशासाठी मी माझं हे जीवन व्यतीत करायचं आहे हे आपल्याला कळलेलं आहे का, ते उद्दिष्ट ते ध्येय आपलं निश्चित झालेलं आहे का, हे सर्वात महत्वाचं. ते एकदा उद्दिष्ट निश्चित झालेलं असेल की मग त्याच्या भोवती, म्हणजेच आता आध्यात्मिक परिभाषेमध्ये चैत्य केंद्राभोवती आपली सगळी गुंफण होणं हे महत्वाचं आहे. ठीक आहे. म्हणून आधी आपण आपल्या जीवनाचं उद्दिष्ट पक्क केलं पाहिजे, ही गोष्ट महत्वाची.